तर इथे तुम्ही बघू शकता आपला मठ्ठा किती छान रेडी झालेला आहे। तुम्ही किंवा तुमच्या घरी जो कोणी पाहुणे येईल त्यांना तुम्ही असा मठ्ठा करून नक्कीच देऊ शकता। त्यांचं मन खूप शांत होईल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय त्यांनी राहणार नाही। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल। तर इथे बघा फ्रेंड्स, आज ना मी तुम्हाला एक मस्त उन्हाळा स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे, जे की अगदी 5 मिनिटामध्ये होणारी आहे। आणि ती रेसिपी म्हणजे मठ्ठा। आपण ताकापासून मठ्ठा कसा करणार आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम टेस्टी आणि एकदम चविष्ट भारी असं मी करणार आहे। तर चला मग व्हिडिओ चालू करूया। व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा। तर चला मग आता मी रेसिपी स्टार्ट करू। फ्रेंड्स, आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं आलं आणि 2 मिरची, आणि इथे हे बघा काळी मिरी लागणार आहे आपल्याला। हे जिरंसुद्धा लागणार आहे। जिरं मी ना याच्यावरती थोडे रोस्ट करून घेणार आहे आणि याचा आपल्याला पावडर करून घ्यायचा आहे। इथं लागणार आहे ब्लॅक सॉल्ट, बघू शकता तुम्ही पतंजलीवाला आहे, तुमच्याकडे जो कोणता असेल ते घ्या। तसंच आपल्याला इथे लागणार आहे साखर, आणि मी मेन दाखवायचं विसरून गेली, तो म्हणजे आपल्याला इथे लागणार आहे ताक। जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्याचं सुद्धा करू शकता। मस्त एकदम फ्रेश असं ताक आहे, आज मी सकाळीच आणलेलं होतं। तर बघा ताक आहे। जर ताक नसेल ना दहीसुद्धा घेऊ शकता। दह्याने थोडं म्हणजे करायला हार्ड होते, मिक्सर वगैरे लावावं लागते, पण मी इथे ताकाचाच करणार आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी ताक। तर मी इथे हा अर्धा गंज ताक घेतलेला आहे। तर तुम्ही बघले असाल, हे बघा हे मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं। इथे बघा मी ना खलबत्ता घेतलेला आहे। या खलबत्त्यामध्ये आपण जे जिरं रोस्ट करून घेतले ना ते टाकून घ्यायचे आहे बघा। आणि याला मस्तपैकी असं अगोदर कुटून घ्यायचं असं छान, आणि मग हातानेच असं जरी केलं ना तरी त्याचं पावडर होते। तर इथे बघू शकता तुम्ही मिक्सरचं सुद्धा काम नाही पडलेलं आहे आपल्याला। तर दाखवते जवळ, अगदी एकदम मस्त भुकटी झालेली आहे आणि याचा स्मेल एवढा भारी येते ना, खूप छान येते। तर मग आपण बाकी करण्याआधी याच्यामध्ये टाकून घेऊया साखर, जिराचं पावडर जो की आत्ता आपण बनवलेला आहे, नंतर ब्लॅक सॉल्ट। तर बघा एवढं घेतलेलं आहे मी, छोटा चम्मच जो की तिखट मिठाचा असते ना तो। हे टाकून घेऊया, मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। इथे बघा हे जे मिरे आहे ना, मिरेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। जसं मी आत्ता जिरं बारीक केलं ना अगदी तसंच करणार आहे। जर तुमच्याकडे पावडर असेल ना मिऱ्याचा तो टाकला तरी चालते। तर इथे बघा हा मिऱ्याचा पावडर आहे आणि हा उरलेला आपलं जिऱ्याचा पावडर आहे। तर हे बघा हे जे आहे ना जास्त घेतल्याने तिखट लागते, म्हणून प्रमाणामध्येच घ्यायचं आहे। दोन्ही पण टाकून घेते मी, आणि आता हे दोन्हीचं पण मी बारीक करून घेते। तर इथे बघा फ्रेंड्स, मी हा जो ठेचा केलेला आहे ना अद्रक आणि मिरचीचा, तर बघा आपण जर असंच याच्यामध्ये टाकलं तर आपण जेव्हा मठ्ठा पिऊ ना तर ते तोंडाला लागेल, म्हणजे तोंडामध्ये येईल। तर याच्यामध्ये मी ना थोडं पाणी टाकून घेते। तर बघू शकता पाणी टाकून ना थोडं लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतलेलं आहे मी, आणि याला आता गाळून घ्यायचं आहे।
तर इथे बघा मी ना हे जे पाणी आहे ना गाळून घेतलेलं आहे चाळणीच्या सहाय्याने आणि आता हे पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये. चम्मचच्या सहाय्याने याला हलवून घ्यायचं आहे मस्त. हे जे विस्कर आहे ना विस्करच्या ह्याच्याने सुद्धा हलवून घेऊया आपण. थोडासा हा मठ्ठा आहे ना तो घट्ट वाटत आहे, तर याच्यामध्ये मी अजून थोडा मठ्ठा टाकून घेते, ताक टाकून घेते. तर इथे बघा याच्यामध्ये वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही जे मार्केटमध्ये बुंदी भेटते ना फिकीवाली ती सुद्धा टाकू शकता. तर बघा याला ना असं मस्त फिरवून घ्यायचं आहे. जी साखर टाकली होती ना आपण ते विरघळायला पाहिजे. मी चम्मचने फिरवत आहे. मी जसं की आता हँड विस्कर दाखवलं तुम्हाला, तुम्ही त्याच्याने सुद्धा फिरवू शकता, पण मला याच्याने इझी वाटत आहे म्हणून मी याच्याने फिरवत आहे. तर बघा फ्रेंड्स इथे ना आपला ही मठ्ठ्याची रेसिपी रेडी झालेली आहे. ताकापासून मी बनवलेला आहे हा मठ्ठा. तुम्ही दह्यापासून सुद्धा बनवू शकता. तर बघा किती छान दिसत आहे ना आणि टेस्टला सुद्धा खूप भारी झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल याची मी गॅरंटी देते. तर चला मग आता आपण मस्त प्लेटिंग करून घेऊया ग्लासाची. तर इथे बघा आता आपण याच्यामध्ये मस्तपैकी हा जो मठ्ठा आहे ना तो टाकून घेऊया. आणि तुम्ही तर इथे तुम्ही बघू शकता आपला मठ्ठा किती छान रेडी झालेला आहे. तुम्ही किंवा तुमच्या घरी जो कोणी पाहुणे येईल त्यांना तुम्ही असा मठ्ठा करून नक्कीच देऊ शकता. त्यांचं मन खूप शांत होईल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय त्यांनी राहणार नाही. तर एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. हा जो मठ्ठा आहे तो तर इथे बघू शकता फ्रेंड्स आपला जो हा मठ्ठा आहे ना तो रेडी झालेला आहे. मला तर स्मेलसुद्धा एवढी छान येत आहे ना, वेट नाही होत आहे, असं लगेचच पिऊन घेऊ वाटत आहे. तुम्ही ह्याच्यावरतून बुंदी किंवा जे बर्फचे क्यूब्स असतात ना ते टाकू शकता. मी याच्यासाठी नाही टाकलेलं आहे कारण की हे ऑलरेडी थंडगार आहे, पण असं छान दिसायसाठी नक्कीच टाकू शकता तुम्ही. तर बघा फ्रेंड्स इथे ना मी जो मठ्ठा केलेला आहे ना तो रेडी झालेला आहे आणि एवढा छान झालेला आहे ना, खूप मस्त. तर तुम्हाला सुद्धा मी जवळून दाखवते. हे बघा. तर मी पिऊन सुद्धा तुम्हाला दाखवते. एवढा छान झालेला आहे ना, खूप मस्त झालेला आहे. खूपच छान झालेला आहे फ्रेंड्स. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल आणि एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर चला मग ही रेसिपी रेडी झालेली आहे आणि मी मस्तपैकी आता मठ्ठा पिते. आणि जर तुमच्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही नक्कीच हा मठ्ठा करून देऊ शकता. आणि हा आता उन्हाळासुद्धा लागलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही ना काही थंड प्यायची इच्छा होते, तर तुम्ही असा मठ्ठा करून पिऊ शकता. जेवणासोबत वगैरे छान आपल्या पोटातही मस्त थंड राहते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हा कमेंटसुद्धा करायला विसरू नका. तुम्ही कोणत्या प्रकारे मठ्ठा करता हे मला नक्की कळवून सांगा. तर चला मग भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया परत. बाय. Audio Jungle.